क्वेश्चन दिलाय 12 इक्वल रेजिस्टन्सेस इच ऑफ रेजिस्टन्स 1 ओहम आर कनेक्टेड इन ॲज शोन इन फिगर. फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. 12 इक्वल रेजिस्टन्स दिलेत जे अरेंज केलेले आहेत क्युबिकल स्ट्रक्चरमध्ये आणि ए पॉईंट आणि बी पॉईंट ह्यांच्यामधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ज्या दोन पॉईंटमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे ते दोन पॉईंट मी इथे लिहून घेतले, ए आणि बी. मी सुरुवातीला ए पॉईंट घेते आणि लास्टला बी पॉईंट घेतला. ह्याचा मिनिंग आहे ए पॉईंटला पोटेन्शियल हाय आहे आणि बी पॉईंटचं पोटेन्शियल मी लो कन्सिडर केलं, म्हणून एला मी अगोदर लिहिलं आणि बीला नंतर लिहिलं. त्याच्यानंतर मी चेक करणार आहे की ए पॉईंट कशा कशाला कनेक्टेड आहे. ए कनेक्ट आहे सी डॅशला, ए कनेक्टेड आहे डी डॅशला आणि ए कनेक्टेड आहे ए डॅशला. ह्याचा अर्थ ए डॅश, सी डॅश आणि डी डॅश ह्यांना पोटेन्शियल सेम मिळाले, म्हणून ते पॉईंट मी अगोदर लिहून घेते. सी डी डॅश, सी डॅश आणि पुढचा पॉईंट आहे ए डॅश. सिमिलरली बी पॉईंट कशा कशाला कनेक्टेड आहे ते मी कन्सिडर केलं. बी कनेक्ट आहे बी डॅशला, बी कनेक्ट आहे डीला आणि बी कनेक्ट आहे सीला. म्हणजे ह्याचा अर्थ बी डॅश, डी आणि सी ह्यांचं पोटेन्शियल इक्वल आहे. ते मी शेजारी लिहिते. कोणते कोणते पॉईंट आहेत? सी, डी आणि बी डॅश. बरोबर आहे. सगळे पॉईंट प्लॉट झालेले आहेत. आता मला फक्त चेक करायचे 12 रेजिस्टन्स मला इथे बसवायचे. ते 12 रेजिस्टन्स मी कसे बसवणार बघा. ए आणि सी डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे, सी डॅश इथे. ए आणि सी डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर ए आणि ए डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे, ए आणि ए डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर ए आणि सी डॅशमध्ये झाला, ए आणि डी डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे. टोटल 3 रेजिस्टन्स झाले. एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सिमिलरली आता मी इथून सुरुवात करणार आहे. मी जर बी पासून चेक केलं तर बी आणि डी मध्ये एक रेजिस्टन्स आहे, बी आणि सी मध्ये एक रेजिस्टन्स आहे आणि बी डॅश मध्ये एक रेजिस्टन्स आहे. ते मी कनेक्ट केले. पोटेन्शियल सेम आहे, ह्याचा अर्थ तिन्ही रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहेत. पॉईंट सी, पॉईंट डी आणि पॉईंट बी डॅश ह्यांना पोटेन्शियल सेम आहे, ह्याचा अर्थ रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतात. हे 3 रेजिस्टन्स पॅरलल, हे 3 रेजिस्टन्स पॅरलल. आता मला पुढचे रेजिस्टन्स चेक करायचे. मी जर पुढे ऑब्झर्व केलं तर डी डॅश, डी मध्ये एक रेजिस्टन्स आहे, डी डॅश इथे आहे, डी इथे आहे, ह्यांच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे. पुढचे रेजिस्टन्स जर ऑब्झर्व केले तर सी डॅश आणि बी डॅशमध्ये एक रेजिस्टन्स आहे. राहिलेले 6 रेजिस्टन्स इथे आहेत आणि हे सगळे पॅरललमध्ये आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ही झाली आपली सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. ह्या सर्किट डायग्राममध्ये 1 2 3 रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहेत. प्रत्येक रेजिस्टन्स 1 ओहमचा आहे. हे 3 पॅरलल रेजिस्टन्स जर मी कनेक्ट केले तर काय मिळणार आहे? 1/r पॅरलल इज इक्वल्स टू 1/1 प्लस 1/1 प्लस 1/1 आपला पॅरललचा फॉर्म्युला. मग काय आन्सर येईल? 1/r पॅरलल इज इक्वल्स टू 1 + 1 + 1 3/1. हेच काय येणार आहे? r पॅरलल इज इक्वल्स टू 1/3. सिमिलरली ह्या साईडला सुद्धा r पॅरललची व्हॅल्यू येणार आहे 1/3 आणि इथे 1 2 3 4 5 आणि 6 रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहेत. म्हणजे इथे r पॅरलल येणार आहे 1/6. हे 3 पॅरलल, हे 6 पॅरलल आणि हे 3 पॅरलल एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांची मी ॲडिशन केली तर मला आन्सर काय मिळेल? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण डायरेक्टली ॲडिशन घेतो. 1/3 प्लस 1/6 प्लस 1/3 इज इक्वल्स टू आपला फायनली r इक्विव्हॅलंट काय मिळेल? 2/3 प्लस 1/6. डिनॉमिनेटर मी सेम करते. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी 2 ने काय केलं? मल्टिप्लाय. काय मिळेल? किती मिळेल? 4 + 1 / 6. 5 / 6 r इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू. दिस इज फायनल आन्सर 5 / 6 ओहम.